हे बघा, इथं आल्यानंतर भला मोठा डोंगर दिसतो समोरच. आता असे डोंगर दिसतात का कुठे? या ज्यूस प्यायला. काय हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजचा ब्लॉग मी बनवतेय कारण मी खूप खुश आहे. आज आम्ही सगळे आईकडे निघालोय. काय ग मामा? हो, चला म्हटलं आज आईला जाऊन भेटायचंय. माझ्या बहिणीने आणि मी प्लॅन केलाय जाऊन अचानक भेटायचा. खूप दिवस झालं म्हणजे गेले नव्हतो आम्ही, पण आता ती येऊन थांबली आहे तिकडे आमची वाट बघत. आता किती वाजले गारू? 2:30 वाजले. वाट बघता बघता 2 वाजल्यापासून आम्ही तयार होऊन बसलोय. आता आम्ही सगळे पप्पाचीच वाट बघतोय. हे बोलतात मी इथे आहे तिथे 5 मिनिटात येतो 10 मिनिटात येतो म्हणता म्हणता आता 2:30 वाजले आणि माझी बहीण तिथे येऊन थांबलेली आहे आमची वाट बघत. आता खूप ओरडणार आहे, बोलायला इतक्या उशीर झाले मी इथे वाट बघत बसले. तर आता काय करणार, यांची पण वाट मोठी मम्मी तिथं बसून बसून कंटाळली. आता गेल्यावर ओरडणं तर खावंच लागणार आहे. तर चला आज तिकडे जाण्याचा प्लॅन केलाय. तर आता यांची वाट बघत बसले. यांचा फोन आलेला, आम्ही खाली जाणार आहोत. चला, यांचा फोन आला होता, आता आम्ही निघतोय. चला चला सगळेजण आवरा पटकन. मग आवर बिलूला दे काय काय द्यायचं ते पटकन दे. चला, अशी घाई होती वाट बघून बघून आता घाई करायची. आरू ते ठेव सगळ्यांचं. चला, काळा लावलाय यांचा आला आता फोन, लवकर या म्हणून. तर आता आम्ही रिक्षात बसलोय, खूप उशीर झालाय खरंच. ते आता तिकडे बसली असेल वाट बघत. आता गेला गेला बघा कशी ओरडणं खावं लागेल. यांना चला म्हटलं तर यांना आला कंटाळा. आता घरी जाऊन आराम करतील कारण सकाळपासून रिक्षावरती होते, त्याच्यामुळे थोडा आराम करायला पाहिजे म्हणून बोलले तुम्ही जाऊन या. तर आता आम्ही जातोय, आम्ही 3 जण. पाऊस तर नाही आहे, मस्त उघाड आहे, रस्ते मस्त सुके आहेत. आज पण पाऊस नाही, 2-3 दिवस झाला लगातार पाऊस नाही, मस्त कडक ऊन पडलंय. वाटलंच होतं आता वरडती. खूप उशीर झाला ना. हे आम्हाला रिक्षा स्टँड पाशी सोडून निघालेत. ओ, चावी घेतली का? ओ चावी चावी दे पप्पाला. चला आता इथे रिक्षामध्ये बसतो. आता हे जातील घरी. डायरेक्ट रिक्षा भेटली आम्हाला इथून. आता डायरेक्ट घरी पोहोचल्यावर भेटू. आईला सांगितलंस तू? सांगितलं मी मध्ये अचानक जाऊन सरप्राईज द्यायचंय. सांगितलं म्हणजे माहिती आता तिकडे. आम्ही पोहोचलो डिग्याला. तर आम्ही ज्यूस पितो, थोडा दमल्यासारखं झालंय तर म्हटलं चला ज्यूस पिऊया, त्यासाठी थांबलोय. या ज्यूस प्यायला. थंड नाही आहे तर मंडळी चला ज्यूस वगैरे पिऊन आता घरी जायला निघालो. आरू चालत चालत. ऊन लागते ना भरपूर, कडक ऊन पडलं एकदम कडक. आभाळ जरा पण नाही आहे. हे बघा, इथं आल्यानंतर भला मोठा डोंगर दिसतो समोरच. आता असे डोंगर दिसतात का कुठे? सगळीकडे तोडून फोडून टाकून दिले, आता सगळे सपाट करून टाकलेलं आहे. ताई हम बेस्ट है, तुम बेस्ट रहो. या आहेत आमच्या लता ताई, माझ्या मैत्रिणीची आई. हे बाबा कुठं चाललात बाबा? पर अच्छा, भाडं घेऊन चाललात. बरं ठीक आहे, या या. बाबा भेटले. इकडे आले की सगळेजण असे भेटतात रस्त्यावरच. काय रू? हां, भाड्याने दिलाय. आता इथे आल्यावर पहिलं इथेच जायचं आम्ही. आता इथे भाड्याने दिलाय आणि ती गेली दिव्याला राहायला. आता इकडे बघा आई उभीच आहे. हा, बाबा दिसले आताच गेले आई बाबा इथून. घ्या, इथे पण लाईट तिची बोंब आम्हीच घालवली वाटतं, कारण आमच्या इथे पण सारखीच जाते ना लाईट. तर आम्ही इकडे आलो तर इकडची पण लाईट घालवली. येईल का लवकर आई लाईट? आता थोडा गप्पा करत बसलोय बाहेरच. लाईट नाही तर काय करणार आता? भाजी काय बनवायची चाललंय इथं. लागा स्वयंपाकाला बोलते तर लगेच. आता आली, बरं झालं लाईट आली. तर आता चाललाय चहा. आईने चहा बनवलाय सगळ्यांसाठी. ते भाऊ पण बसलाय, आज त्याला पण सुट्टी आहे. नाश्ता चालू आता. आका तुला चहा? इथे लसूण सोलायचं काम चालू आहे. खा, मजा आहे. आईची तयारी चालू आहे इथे. बघ ना, बटाटे ठेवले शिजायला. आता बनवायची मिक्स भाजी, मटर पनीर. काय डोळ्याला
आता आम्ही तिघी मिळून स्वयंपाक करतोय, मस्तपैकी खायचं प्यायचं आणि घरी निघायचं. आता पालक पनीरची भाजी बनवतोय मस्तपैकी, डाळ भात. पुरी बनवायची की चपाती? तेवढीच आईला मदत. आईच्या आधीच गुडघे दुखत असतात, आम्ही येऊन कुठं पसारा वाढत बसायचा. काय आई? हा, आई बटाटे सोलते ते बसल्या बसल्या. तिला म्हटलं कर आराम, आम्ही बनवतो तोपर्यंत. आता पनीर फ्राय होतोय आणि इथं भाजीची तयारी चालू आहे. अक्काच बनवणार आहे आता. आता सुगरण झाली आहे ना तिकडे गेल्यापासून. सगळ्या रेसिपी छान छान शिकले मस्त युट्यूबवर बघू बघू. आता जास्त झालेस ना. बाबा पण आलेत आणि गप्पा चालल्या तिथे आता सगळ्यांच्या. चला आमची भाजी झाली आहे, इथं भाजी शिजायला लागली. आता डाळ भात शिजतोय आणि वरती छोटी भाऊजाई बनवते चपात्या आणि भात. म्हणजे आता झालं, मग आमचा स्वयंपाकच झाला. मग मस्त खायचं प्यायचं आणि थोड्या वेळ बसायचं आणि मग निघायचंय आता आम्हाला. हे बघा आरूचं काय चाललंय इथं. आरू तू खेळायला आली ना? हा, गेम खेळत बसणार? आका तुझा मोबाईल घेतलाय ग. तू काय करतोस बोल? आ गेम ना? मग काय बघू बघू बघू. हे असं चालू आहे या लोकांचं बघा. खेळायचं तर गेम खेळत बसलेत. हा सुबोध, बाबाला काय बसू वाटत नाही, आराम नाही करू वाटत वाटतं बाबाला. परत निघाले गाडीवर. भाजी शिजते, डाळ झाली. आता इथे आरूचं काय चाललंय बघा. प्रश्न विचारते आईला. वाट माझी पाहू, तुला किती किती समजावू, नको चिंता जीवाला तू लावू, तुला किती किती समजावू. रम सावित्री मुळे मला आज बाई मिळालं सुखसार, वर्ग वकील सुंडाक्तर, वर्ग वकील सुंडाक्तर, वर्गी झाली कलेक्टर, वर्ग वकील सुंडाक्तर, वर्गी झाली कलेक्टर. रमा सावित्री मुळे मला आज बाई मिळालं सुखसार. काय वारेला धनी माझं गेलं ग बाय, वारेला धनी माझं गेलं ग बाय, वारेला धनी माझं गेलं ग बाय. ते छान छान असे गाणं बोलतायत, एकाहून एक चढ. आवाज पण खूप सुंदर आहे. बघा इथे काय चाललेलं आहे. तर मंडळी गाणे वगैरे सगळे झाल्यानंतर आता मी आलोय जेवण्यासाठी. आता तर आता चला हे सगळे घेऊन वरती जातो. छोट्या भावाकडे वरती राहतो तो, तर सगळेजण तिथंच बसून जेवणार आहे आम्ही. आता चला जेवायला. चल आरू, चल सुबोध, चला वरती उठा. चला सगळं वरती घेऊन जातो जेवायला. जेवण खाली बनवलं, आता वरती नेतो जेवणासाठी. घर साफ करून घेते म्हणजे आईला टेन्शन नाही राहणार. सगळा कचरा पडलाय, तिच्या गुडघ्याने एक तर करायला जमत नाही तिला जास्त. तर चला मंडळी आता मी वरती चाललो जेवायला. ये मयू, बसला जेवायला? सकाळपासून उपाशी आहेस का? अच्छा, आराम नाईट करून आला ना. या मंडळी जेवायला. तर आता आमचं जेवण चालू आहे. हा तर मंडळी जेवण वगैरे झालंय आमचं. तर आता गप्पा गोष्टी चालल्यात सगळ्यांच्या. हा आरूचं वेगळंच चाललंय इथे काहीतरी. पकड. हा मस्त आहे फॅन. बाबा जेवण आता निघाले. आराम करताल ना आता? मला सोडायला येत आहे? हा माप्यापर्यंत. चला आता टेन्शन नाही, बाबा येणारच सोडायला. कारण हे गेलेत भाडं घेऊन लांब. तर आता आहेत बाबा, तर बाबाला घेऊन जाते. आई आणि बाबा येतील सोडायला. वैशाली एकटी जेवते येतं इथे. आता कामाला पण जायचंय ना तुला? बाय. जाऊ का निघू? ए चल आरू, निघायचं नाही? वैशालीला पण आता कामाला जायचंय नाईटला. सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय. आता आता आम्ही निघतो. खूप उशीर पण झालाय. तुला सुट्टी आहे ना आज? आरामात. हा हा चल. ए चल चल बाय. बाबाचा आराम चाललाय आता इथे. आईचं काहीतरी चाललंय, पार्सल द्यायचं. बोलते घरी जाऊन कुठे जेवण बनवत बसते, म्हणून भाजी देते.
चल मग निघायचं. हा चला चला बाबा. आता आम्ही निघालो आहोत सगळेजण. हे बघा. चल बाय. कधी आला? आता आला कामावर. चल निघालो आम्ही. बाय. अरू ये चल. आरूला राहायचंय का? तर आता आम्ही रोडला आलो. चला रिक्षा आली. चल बाय. चल बाय. चल सचिन बाय. चला आम्हाला इथपर्यंत सोडायला आले. अर्ध्या रस्त्यात नाही सोडलं, पूर्ण घरीच सोडले. बाबा घरी चल आता. हा? हा, इथं भाडं मागतोय. हा? बाय बाय. तर मंडळी आता आम्ही घरी पोहोचलो. आजचा दिवस कसा गेला कळालंच नाही. खूप एन्जॉय केला. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.